नागपुरातील डागा रुग्णालयातून अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुरुवारी रात्री मुलीचा जन्म झाला होता। सकाळी 10 वाजताच्या सुमारास बुरखाधारी महिलेनं कीट देण्याचा बहाणा करून बाळाचं अपहरण केलं। सदर तहसील पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून संशयित महिलेचा कसून शोध सुरू आहे। नागपुरातील डागा रुग्णालयात गुरुवारी रात्री एका नवजात मुलीचा जन्म झाला। मात्र जन्मानंतर अवघ्या काही तासातच बुरखाधारी महिलेनं या बाळाची चोरी केली। सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही महिला रुग्णालयात आली। बाळाला 500 रुपये आणि बाळाच्या आईला 5000 रुपये तसंच किट देण्याचा बहाणा करत तिने बाळाच्या आजीला वार्डाबाहेर आणलं। त्यानंतर फोटो काढते म्हणून महिलेनं नवजात मुलीला सोबत घेतलं आणि रुग्णालयातून फरार झाली। काही वेळाने बाळ आणि महिला दिसत नसल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। घटना समोर येताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली। त्यांनी सांगितलं की आपल्या मुलीला ते माझी सासू होती तिथे याच्यामध्ये प्रिंटिंगमध्ये ते कोणतरी किट देतो म्हणून म्हणे 500 रुपये भेटल म्हणे तुम्हाला म्हणे आणि 5000 नंतर भेटल म्हणे। आणि ते आली आणि त्याला इथपर्यंत आली आणि बाळाला पहिले तिकडे नेलं म्हणे तुम्ही एक चाला म्हणे गर्दी होईल म्हणून एक जण चाला म्हणे मी तुला घेऊन आहे म्हणे। आणि सासूला मग ते मुलं घेतलं म्हणे आणि परत मग ते आलीच नाही। मग वापस ते परत आली। माझी सासू बघून आली की माझ्या सासूने माझ्या मुलीला दिलं तिला बुरखा टाकून होती ते बुरखा वय माहिती नाही अंदाजे नाही माहीत। माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। तहसील पोलिसांकडून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून बुरखाधारी महिलेचा कसून शोध घेतला जातोय। संशयित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। बाळाला 500 रुपये आणि आईला 5000 रुपये मिळतील असं सांगून तिच्या आजीच्या हातामधलं बाळ त्या ठिकाणाहून तिने घेतलं आणि त्या ठिकाणाहून ते चलाकीने त्या ठिकाणाहून गायब झालेले आहे। संबंधित महिलेचं काही फुटेज प्राप्त झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमच्या टीमा बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, ऑटो असतील तर आपल्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करतो की महत्त्वाचे जे ऑटो चालक आहेत, ऑटो चालकांनी जर अशी कुठली महिला बघितलेली असेल तिच्या हातामध्ये 1 दिवसाचं पांढरे आणि लाल कपड्यातली जे बाळ आहे आणि मुलगी आहे ती आणि 1 दिवसाचंच वय आहे, हे अशी जर मुलगी कुणाला दिसली तर निश्चितच आम्हाला तात्काळ कळवा। रुग्णालयातून नवजात बाळ चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत। एखाद्या व्यक्तीवर काही क्षणासाठी ठेवलेला विश्वास आणि एखाद्या गोष्टीचं प्रलोभन आयुष्याचा आनंद हिरावून घेतो। यामुळे बाळ आणि बाळातिनीजवळ फक्त आणि फक्त कुटुंबातील व्यक्ती असतील याची खबरदारी घेणं गरजेचं आहे। सवा 1 बजे डागा हॉस्पिटल के इसी परिसर से एक जन्मी जो बच्ची थी उसको एक बुर्काधारी महिला अपने साथ उठाकर चोरी कर ले गई है। बताया जा रहा है कि शक्ति पाठरवे नामक गोलीबार चौक में एक रहने वाले व्यक्ति हैं जिनकी मिसिज की जो है डिलीवरी बीती रात करीब 12:30 बजे के दौरान हुई थी। आज सुबह ही करीब 10 बजे जो बच्ची को आड़ में लेके गया था और उसके बाद जब एक महिला जो है जो बुर्काधारी महिला थी उसके बाद महिला वहाँ पहुँची और बच्ची के रजिस्ट्रेशन और उसको इंजेक्शन दिलाने के बहाने जो है वो इंजेक्शन रूम में लेके गई। वहाँ पर उसने है उसको रजिस्ट्रेशन के नाम पर और उसका फ़ोटो निकालना है, इस बहाने से उसको अपने पास लिया और उसके बाद चुपके से उस बच्चे को लेकर जो है वो बाहर निकल गई। इस घटना के बाद पूरे परिसर में खलबली का माहौल है। पुलिस ने हालांकि लोगों से भी आह्वान किया है कि एक बुर्काधारी महिला जो है वो एक बच्ची को लेकर गई है कि आसपास कहीं दिखाई देती है तो संबंधित पुलिस को तुरंत इतला करें। कैमरामैन को स्मृति के साथ मैं करण ठाकुर।